तुमची झोप आणि तुमचे हॉर्मोन्स यांचा काही परस्पर संबंध आहे का? जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी कल्याणी होमिओपॅथी हॉलिस्टिक्समधून डॉक्टर कल्याणी पाटील. तर तुमची झोप आणि तुमचे हॉर्मोन्स ह्याचा अतिशय घनिष्ठ संबंध आहे. एक रात्री जरी तुमची झोप व्यवस्थित झाली नाही तरी दुसरा दिवस पूर्ण खराब जातो. अस्वस्थ वाटत राहतं, दमल्यासारखं वाटत राहतं, चिडचिड सुद्धा होते आणि हे लक्षातच येत नाही आपल्या, अरे कशामुळे असं होतंय, थोडीच झोप झाली नाहीये, पण एक झोप काढली की होऊन जाईल हे सगळं असं वाटत राहतं. पण हा जो अस्वस्थपणा आहे ना, तो सगळ्या हार्मोन्समुळे होत असतो. कारण ही जी अपुरी झोप आहे ना, त्याच्यामुळे तुमच्या हार्मोनचं सायकल आहे ना, त्याची पूर्ण गडबड उडालेली असते. त्यामुळे तुमची म्हणजे याचा इतका जवळून संबंध आहे ना की जर तुमची झोप पुरेशी नसेल तर त्याचा डायरेक्ट परिणाम तुमच्या हार्मोनच्या सायकलवर होत असतो. त्याचप्रमाणे जर तुमचे हार्मोन बॅलन्स नसतील तर त्याचा डायरेक्टली परिणाम तुमच्या झोपेच्या क्वालिटीवर होत असतो. म्हणजे एकतर तुम्हाला अतिशय जास्त झोप येईल किंवा तुम्हाला झोप अजिबात येणार किंवा झोप आल्यासारखं वाटतं पण झोपायला गेलं की झोपच येत. असे बरेच जण विचार करतायत की असं होतं कधी ना कधीतरी. कारण बघा, बरेचसे हॉर्मोन्स आहेत, जसं ग्रोथ हॉर्मोन आहे, त्याच्यानंतर मेलॅटोनिन, कॉर्टिसोल, लेप्टिन, ग्रेलिन, ह्या सगळ्यांचा तुमच्या झोप आणि तुमचं जे बॉडी सायकल आहे, नैसर्गिक सर्कॅडियन रिदम, त्याच्याशी खूप जवळचा संबंध आहे. त्यामुळे जर तुम्हाला नेहमीच झोप अपुरी असेल तुमची किंवा तुमची शिफ्ट ड्युटी असतील किंवा मग तुम्ही खूप लेट झोपत असाल आणि सकाळी लवकर होत असाल किंवा सकाळी खूप उशिरा उठत असाल, तर या सगळ्या सवयींचा तुमच्या हॉर्मोन्सवर अतिशय जवळून आणि दूरगामी परिणाम होत असतो. काय बरं होतं ह्याच्यामुळे? तर ह्याच्यामुळे तुमचे हॉर्मोन्स इम्बॅलन्स होतात आणि त्याच्यामुळे तुमची इम्युनिटी कमी व्हायला लागते. त्याच्यानंतर तुमची भूक जी आहे, एकतर खूप जास्त भूक लागते किंवा भूक लागतच नाही, त्याच्यामुळे पर्यायाने तुमची हेल्थ बिघडायला सुरुवात होते. त्याच्यानंतर लठ्ठपणा येतो, वजन वाढायला लागतं. त्याच्यानंतर कुठल्याही आजारातनं किंवा काही लागलं तर त्याच्यामधनं बरं होण्याचा जो वेग आहे शरीराचा, तो खूप कमी होऊन जातो. तुमची मेमरी कमी व्हायला लागते. त्याच्यानंतर तुमच्या हार्ट रिलेटेड डिसीजेस तुम्हाला येऊ शकतात किंवा तुमचा उच्च रक्तदाबाचा त्रास सुद्धा तुम्हाला होऊ शकतो. तर बघितलं ना की पुरेशी झोप घेणं, वेळेवर झोपणं, वेळेवर उठणं, या गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत. तर धन्यवाद. पुन्हा भेटूया अशीच एखादी छान माहिती घेऊन नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.